नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार वेक्टर आणि स्केलर क्वांटिटीमध्ये डिफरन्स पण सांगेल आणि त्या समजावून देखील देईल. तर बघा, वेक्टर क्वांटिटी डायरेक्शनवर डिपेंड करते असं सांगतात आणि स्केलर क्वांटिटी डायरेक्शनवर डिपेंड नाही करत. तर असं कसं काय? तर बघा, फोर्सचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. फोर्स जे आहे ते वेक्टर क्वांटिटीचं एक्झाम्पल आहे, म्हणजे ते डायरेक्शनवर डिपेंड करायला पाहिजे, हे की नाही? आता बघा, राम आणि श्याम दोन मित्र होते. त्यांनी एका बॉक्सला ढकललं. एकाने रामने 10 न्यूटनचा फोर्स लावला बॉक्सवर आणि श्यामने पण 10 न्यूटनचा फोर्स लावून बॉक्सला ढकलला. तर बॉक्स पुढे मूव्ह झाला. 10 आणि 10 20 न्यूटनचा फोर्स लागला टोटल. बॉक्स पुढे मूव्ह झाला, बरोबर. पण त्याच बॉक्सला थोड्या वेळानंतर राम आणि श्यामचं भांडण होऊन गेलं, समजून घ्या. तर त्याच बॉक्सला रामने इकडनं ढकललं. भांडण झाल्यामुळे मग श्यामला राग आला, श्याम तिकडनं गेला की आता मी इकडनं ढकलतो. मग रामने इकडनं ढकललं, श्यामने तिकडनं ढकललं, तर बॉक्स रेस्टवर राहिला, बॉक्स मूव्ह नाही झाला. असं का बरं झालं? कारण इथे एकाच डायरेक्शनने फोर्स लागतो, इथे अपोजिट डायरेक्शनने फोर्स लागतो आहे. म्हणून एकाच डायरेक्शनने फोर्स लावला तर बॉक्स मूव्ह होऊन जाईल, अपोजिट डायरेक्शनने फोर्स लावला तर बॉक्स मूव्ह नाही होणार. तर म्हणजेच फोर्स जी आहे ती डायरेक्शनवर डिपेंड करते, कारण इथे डायरेक्शन चेंज झाली ना, म्हणून तर फोर्स लागलाच नाही. इथे जर डायरेक्शन एकच राहिली असती तर बॉक्स परत मूव्ह होऊन गेला असता पुढे. जर श्यामने इथे फोर्स नसता लावला तर 10 न्यूटनच्या फोर्समुळे बॉक्स पुढे चालला गेला असता, पण तसं झालं का? नाही. म्हणून फोर्स जी आहे ती वेक्टर क्वांटिटी, कारण फोर्स डायरेक्शनवर डिपेंड करते. आणि मास जी आहे ती स्केलर क्वांटिटी, कारण ती डायरेक्शनवर डिपेंड नाही करत. मास तुम्ही कोणत्याही डायरेक्शनने मोजा, राईटने मोजा, लेफ्टने मोजा, मास तेवढंच राहणार आहे. तुमचं वजन तर तेवढंच राहील ना, वजन थोडी चेंज होणार आहे. पण फोर्स जी आहे ती डायरेक्शन चेंज केली, अपोजिट डायरेक्शनला करून टाकला फोर्स, तर फोर्स जो आहे तो चेंज होऊन जातो, म्हणजे फोर्स वेक्टर क्वांटिटी. तर जेवढ्याही वेक्टर क्वांटिटी असतात ते अँगल किंवा मास अँगल किंवा डायरेक्शनवर डिपेंड करतात. आणि स्केलर क्वांटिटी जी ती डायरेक्शनवर डिपेंड नाही करत. वेक्टर क्वांटिटी लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन फॉलो करतात आणि स्केलर क्वांटिटी स्केलर ॲडिंग फॉलो करतात. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.